हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलेलो आहोत शिर्डीला, कारण पिल्लूला सुट्ट्या आहेत. तर मग त्याच्यासाठीच आम्ही आलो आहे 2 दिवसासाठी आलो आहे. आणि आमच्याकडं खूप जास्त साहित्य आहे. तर असो, आता थंडी आहे त्यामुळं ब्लँकेट्स वगैरे जे छोटे आहेत ना ते देखील घेतलेले आहेत. तर आत्ताच आम्ही चेक इन झालो आहे. तर ही आहे आमची रूम. तर अगदी छान अशी आहे. आणि आता आम्ही लगेचच फ्रेश होऊन बाहेर जाणार आहोत वॉटर पार्कला. तर पिल्लूचं चाललेलं आहे रूमची पाहणी, म्हणजे आत्ताच त्यांनी क्लीन वगैरे करून दिलेली आहे. आम्ही 7:30लाच निघालो होतो आणि येताना डब्बा वगैरे आणला. तर आम्ही थोडंसं खाऊन घेतो आणि त्यानंतर वॉटर पार्कला जाण्यासाठी निघतो. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही फ्रेश वगैरे झालोत आणि त्यानंतर जेवण केलं आणि वॉटर पार्कला जायला निघालो. सकाळचे जवळपास 11 वाजत आलेले होते आणि वॉटर पार्क साधारणतः 10:30ला चालू होतं. तर आमच्या रूमपासून वॉटर पार्क जवळच होतं, परंतु आहोंचं म्हणणं होतं की आपण नवीन आहोत आणि नवीन ठिकाणी एवढे रिस्क घेण्याऐवजी आपण डायरेक्ट गाडी घेऊन जाऊया. फक्त अर्धा किलोमीटर अंतर दाखवत होतं मॅप, परंतु मग कधी कधी मॅप देखील चुकीची माहिती देऊ शकते. त्यामुळं नवीन ठिकाणी तरी अशा रिस्क घेऊच नाही. आज क्रिसमस असल्यामुळे इथं छान असा आम्हाला सॅन्टा दिसला आणि त्यांनी छान अशा आम्हाला चॉकलेट्स वगैरे दिल्या आणि एंट्री झाली आमची. आम्ही तसं ऑनलाईन तिकीट काढल्यामुळं त्याची प्रिंट वगैरे काढून आणलेली होती, परंतु त्यांनी पुन्हा एक वेळेस आम्हाला प्रिंट काढून दिली आणि त्यामध्ये डिनरमध्ये काही ऑफर वगैरे आहेत त्या देखील, त्याचं एक आम्हाला वाउचर दिलं होतं. त्याचबरोबर हातामध्ये आमच्या टॅग आता ते लावता आहेत. तर आज तशी बऱ्यापैकी गर्दी होती, कारण आज सुट्टीचा दिवस आहे. त्याचबरोबर मुलांच्या स्कूलच्या ट्रिप वगैरे देखील बऱ्यापैकी येतात आणि खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं. म्हणजे मला वाटते जवळपास आमचं 2 वर्षापासून ठरत होतं, पुन्हा कॅन्सल होत होतं आणि आज फायनली पिल्लूच्या मनासारखं होणार होतं. तर आता आमची फायनली आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि स्वच्छता वगैरे खूप जास्त छान होती. आणि आहोंना आणि पिल्लूला कॉस्ट्यूम जे आहेत ते आम्ही विकत घेतले होते डायरेक्ट, आणि माझ्यासाठी रेंटनी घ्यायचा होता. तर ते बोलत होते की तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो छान परवडेल, असं तसं त्यांचं चालू होतं. परंतु मला फक्त रेंटने घ्यायचा होता, त्याच्यामुळं मग आम्ही रेंटचं जे काउंटर आहे ना तिकडं आम्ही निघालो होतो. एंट्री झालेली इथं वेटन जायला. एक राईड ट्राय करून बी झाली. कशी होती पप्पा? चालू आहे का? तिथे पोहोचल्यानंतर पहिली जी राईड होती ना ती केली आणि त्यानंतर माझी हाऊसच भेटली एका राईडमध्ये. कारण एवढा भयानक त्रास झाला पहिल्याच राईडमध्ये. त्यामुळे पुढच्या ज्या राईड होत्या ते अगदी म्हणजे घाबरतच केल्या. अक्षरशः स्वामी स्वामी करत मी खाली आले. म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागं बसलेला आणि एवढी डेंजर राईड होती. त्या राईडचं शूट देखील घेतलेलं नाही. म्हणजे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक आमच्यासोबत जो प्रॉब्लेम झाला तो देखील समजेलच. इथे साईबाबांचं छान असं दर्शन घेतलं. पिल्लू आणि एका राईडला, तर तेच तुम्ही ऐका. आता आम्ही चाललोय वेव पूल मध्ये. घरा तुमची शूटिंग. वेव पूल और वाटर पार्क में ज्यादा भीड़ होने के कारण सभी गेस्ट अपने बच्चों पर ध्यान दें. वेव पूल आणि वॉटर पार्क मध्ये गर्दी असल्या कारणानं सर्व गेस्टनं आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवावं. All guests are informed that
our photograph looking good natural photos. So take your photos at photo counter. सर्व गेस्ट यांना कळवण्यात येत आहे की वॉटर पार्क मध्ये फोटोग्राफर आपले नॅचरल फोटो काढत आहेत. तरी कृपया आपण आपले फोटो जाताना फोटो काउंटर इथं बघून घेऊन जाऊ शकता. सभी गेस्ट को सूचित किया जाता है कि वाटर पार्क में फोटोग्राफर आपके नेचुरल फोटो खींच रहे हैं. कृपया आप अपने फोटो जाते वक्त फोटो काउंटर पर देख कर ले जा सकते हैं. जरा वेळ वेव पूलमध्ये एन्जॉय केला, परंतु आमचा मोबाईल आमच्या पाण्यात भिजला आणि आमचं खूप जास्त नुकसान झालं. एवढा डोक्याला ताप झाला की मी तर डायरेक्ट तिथं वेव पूलच्या बाहेर बसले आणि हे दोघंजण दुसरे राईड करायला गेले होते. कारण मूड पार खराब झाला होता की आता 20,000चा मोबाईल अगदी क्षणात तो खराब होऊन गेलेला. त्यांचं लक्षच नाही, पाऊच होतं, परंतु कोणीही पाऊचमध्ये मोबाईल ठेवल्यानंतर विश्वास ठेवू नका, ते पाऊच खराब होऊ शकतं, कधीही मोबाईल पाण्यात वगैरे जाऊ शकतात. आमच्यासोबत घडले त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते. संध्याकाळचे जवळपास 4:15 वाजलेत आणि मी कपडे वगैरे चेंज केले कारण माझा घसा वगैरे बऱ्यापैकी दुखायला लागला आहे आणि डोकं जाम दुखतं आहे कारण दिवसभरामध्ये ना खूपदा भिजणं झालं आहे, त्याच्यामुळं त्रास होत असेल. दुपारी आम्ही जेवणं वगैरे इथंच केली. छान अशी महाराष्ट्रीयन थाळी घेतली होती, त्याचबरोबर मुंबई स्टाईलची एक थाळी घेतली होती आणि हक्का नूडल्स. परंतु मोबाईल आहोंजा भिजला आणि त्यानंतर आमचा सर्वांचा जरासा मूड खराब झालेला, त्याच्यामुळे मग माझा मोबाईल देखील मी बॅगमध्ये ठेवून दिलेला होता, त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही. आता मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि इथं छानच आणखी शो चालूच आहे. 4:30ला थीम पार्कमध्ये एक शो असतो, लेझर शो, तो पाहण्यासाठी जातात बरेच जण, परंतु आम्हाला नंतर पाहिजे आहे, त्याच्यामुळं बघूया, आम्ही जमलं तर जाऊया. परंतु आमच्या पिल्लूची आणखी काही हौस भागलेलीच नाही, त्याच्यामुळं काय मग बघूया, आता त्याच्या मर्जीनुसारच चालू आहे. सध्या तरी मी कपडे चेंज केलेत कारण मला खूप जास्त थंडी वाजत होती. हे दोघं जण नेहमी म्हणजे रोज स्विमर आहेत, म्हणजे रोज पोहायला जातात, त्यामुळे त्यांना तेवढा त्रास होत नव्हता, पण तुम्हाला खूप जास्त त्रास होत होता, त्याच्यामुळं मग मी आता पाण्यातून बाहेरच निघले. तर जवळपास मी तरी बऱ्यापैकी राईड केल्यात आणि ह्या दोघांनी तर सर्व ज्या चालू आहेत त्या सर्व कवर केल्यात, परंतु माझ्याच्याने काही शक्य झालेलं नाही. ज्या खूप म्हणजे अवघड आहेत किंवा जास्त त्रास होतो अशा राईड मी काही ट्राय केलेले नाहीत, कारण त्यांना दोघांना आधी ट्राय करायला लावत होती आणि त्यानंतर मी करत होती, असं काहीसं आहे. तर बघूया, आत्ता देखील तो वरतीच गेलेला आहे जरा वेळासाठी. मग मी थांबते इथं, उन्हाला थांबते, केस वगैरे ओलेच आहेत आणि जे केसाचा कंगवा वगैरे जे आहे ना ते सर्व बॅगमध्ये साहित्य आहे, त्याच्यामुळं मला काही म्हणजे लॉकरमध्येच आहे, त्याच्यामुळं आणखी काही चान्स भेटलेला नाही. ही जी लेझी रिवर का काहीतरी आहे ना नाव, तिच्यामध्ये खूप छान वाटते. आम्ही 2 वेळेस केलेली ट्राय. इथं रेन डान्स वगैरे होऊन गेला वाटतंय, तिथं काही आम्ही गेलो नाही. आणि ह्या ज्या आहेत त्या ह्या मोठ्यांसाठी राईड आहेत. तर पिल्लूची हाईट जास्त असल्यामुळं पिल्लू अडल्टमध्येच मोडतोय आणि त्याचं तिकीट देखील आम्ही अडल्ट म्हणजे मोठ्यांचंच काढलेलं आहे. तर इथं आता तुम्हाला दिसतोय तो, त्या दोघांच्या डोक्यामध्ये ना त्यांच्या स्विमिंगच्या टोप्या आहेत, त्यामुळं कदाचित त्यांना तेवढी थंडी वाजत नसावी आणि माझे केस वगैरे भिजल्यामुळं मला जास्त त्रास होत होता. तिकडं पलीकडं जे आहे ना ती देखील झोका वगैरे बऱ्यापैकी मोठा आहे, ते देखील दोघंजण बसले होते, परंतु मी काही बसले नाही. आणि पलीकडच्या ज्या राईड आहेत ना त्या खूप जास्त डेंजर आहेत, त्यापैकी एकच मी केली आणि देवाचं नाव घेतच मी खाली उतरले असं म्हणता येईल, एवढे भयानक आहे. इथल्या 2-3 राईड मी ट्राय केल्या, त्यातही होतो त्रास थोडाफार, परंतु एवढा काही नाही. आणि आत्ता म्हणजे छान चाललंय आणि इथं पिल्लूची मस्ती चालूच आहे. तुम्हाला दिसतोय का पिल्लू? इथं आम्ही जे दुपारी जेवण केलं ना ते खरंच खूप छान, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान होती. रेट थोडेसे जास्त आहेत. आता वॉटर पार्क म्हणा किंवा काय जे काय असेल त्यावेळेस रेट तर थोडेसे जास्तच असतात आणि खूप छान असं आहे क्लिनिंग वगैरे.
तर तुम्हाला मी दाखवते आता. मी फक्त अशीच, आणि इथं जो हा वेव पूल आहे ना, याच्यामध्ये असतानाच आहोंचा मोबाईल भिजला आणि तेवढ्यात ती खराब झाली. आमचे 2 लोक, एवढी एनर्जी ह्या लोकांना आहे तरी कशी, मला तर शंका आहे बाबा यांच्यावरती. एवढे एनर्जेटिक लोक डेंजर आहेत. सकाळी उठल्यापासून एवढेच ॲक्टिव्ह आहेत आणि ह्यांच्यासोबत मी काही टिकू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. यांची आता तिसऱ्यांदा ही राईड चालू आहे. मी 2 वेळेस केली, एक सकाळी, नंतर दुपारी जेवल्यानंतर देखील केली एकदा. परंतु आता ऊन पूर्ण गेलंय, मग यांनी थांबवायला पाहिजे, पण यांना नाही थांबायचं, यांचं चालूच आहे. यांची एनर्जी लय हाय लेवलची. तर आजचा दिवस आम्ही तसा बऱ्यापैकी एन्जॉय केला. थोडासा मला म्हणजे त्रासही झाला, अपसेट होतो मोबाईलमुळे. परंतु आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.